हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा TET 2025 प्रिपरेशन सिरीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील विरुद्धार्थी शब्द हा घटक आपण कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? आणि पर्याय आहेत अनुज, नम्र, त्याज्य की दृश्य. आणि अग्रजचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अनुज. विरक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? आणि विरक्तचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे आसक्त. सध्वा हे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आणि सध्वा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे विधवा. सध्वा म्हणजे सौभाग्यवती, पती असलेली स्त्री, त्याचा विरुद्धार्थी शब्द विधवा. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आणि सूर्योदय, सूर्यास्त ही योग्य जोडी असणार आहे. रूप कुरूप नाही तर सुरूप कुरूप असतं, तर ही योग्य जोडी असू शकली असती. अभिमानी स्वाभिमानी देखील नाही, आणि हित आणि हीन ही देखील नाही. तर सूर्योदय आणि सूर्यास्त ही विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी इथं असेल. बे या उपसर्गाने कोणत्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाहीत? आणि बे हा उपसर्ग लागल्यानंतर अक्कलचा बेअक्कल होईल. तर हे दोघं विरुद्धार्थी शब्द असतील. अब्रू बेअब्रू, चव बेचव. परंतु लायकला बे हा उपसर्ग लावल्याने बेलायक असा शब्द बनत नाही, म्हणून लायक पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, अ या उपसर्गाने कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? अमान नाही, असोय नाही, परंतु अज्ञानी. ज्ञानी याचा विरुद्धार्थी शब्द अज्ञानी हा होईल. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, शुद्ध पक्ष. शुक्ल पक्ष नाही, कृष्ण पक्ष मध्य पक्ष नाही, शुक्ल पक्ष अपक्ष नाही. तर कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष ही विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी असणार आहे. तर कृष्ण पक्ष म्हणजेच मध्य पक्ष आणि शुद्ध पक्ष म्हणजेच शुक्ल पक्ष या पद्धतीने लक्षात ठेवले असता यातील या विरुद्धार्थी शब्दांमध्ये आपला गोंधळ होणार नाही. तर याच प्रकारचे विरुद्धार्थी शब्दांवर आधारित प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत येत असतात. तर आता प्रश्नांमध्ये वेळ न दवडता आपण केवळ विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या बघूया. अग्रज अनुज, जीत जेता, इहलोक परलोक, अतिवृष्टी अनावृष्टी, जमा खर्च, उंच सखल, अबोल वाचाळ, ग्राह्य त्याज्य, अल्लड पोक्त, उद्धट नम्र, आस्तिक नास्तिक, आळस उत्साह, इष्ट अनिष्ट, उताना पालथा, उन्नती अवनती, उदार कृपण, खंडन मंडन, खोल उथळ, तीक्ष्ण बोथट, द्वेष प्रेम, नम्र उर्मट, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष, चवदार बेचव, दीर्घ ह्रस्व, धन्वंत निर्धन, धूर्त भोळा, आजी माजी, राव रंक, शोक आनंद, संघटन विघटन, सजातीय विजातीय, समंजस असमंजस, स्तुती निंदा, हर्ष खेद, सुरेल बेसूर, सूर असुर, अभिमानी दुराभिमानी, स्वरचित पररचित, कृतज्ञ कृतघ्न शब्द इथं कृतघ्न असा असायला होता, अनुरूप विरूप, गुणी अवगुणी, परिपूर्ण अपूर्ण, अधोमुख ऊर्ध्वमुख, खंड अखंड, रुकार नकार, दुर्भिक्ष सुबत्ता. या प्रकारचे प्रश्न साधारणपणे विरुद्धार्थी शब्द ह्या व्याकरणातील घटकावर येत असतात. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.